इतर पक्षांच्या माध्यमातून तर सर्वात जो उभाटाच्या माध्यमातून जो प्रश्न निर्माण केलेला आहे सॉल्ट पॅनच्या जागेच्या संदर्भातला धारावी पुनर्वसन प्रकल्प जर मार्गी लावायचा असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार धारावी रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे SPV बनवलेलं आहे तर त्या कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी जागेची पडताळणी करण्यात आली आणि त्यानुसार मुलुंडच्या या ठिकाणी पहिल्या टप्प्यात जागा राज्य सरकारकडून हस्तांतरित करण्यात आली आणि दुसऱ्या टप्प्यात सॉल्ट पॅनची 360 एकर जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला हस्तांतरित करण्यात आलेली आहे. कारण धारावी पात्र आणि अपात्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. जे पात्र लोक आहेत त्यांना धारावीतच त्यांचं पुनर्वसन केलं जाईल हे यापूर्वीच घोषित केलेलं आहे. त्यामुळे धारावीतल्या नागरिकांनी या संदर्भात मनात कुठेही शंका बाळगू नये की जे पात्र आहेत त्यांना धारावीच्या बाहेर त्यांचं पुनर्वसन केलं जाईल. तर सर्वांचं पुनर्वसन धारावीतच केलं जाईल. अपात्रच्या संदर्भात पण यापूर्वी कारण धारावी हा एक स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की सर्वांना धारावीतल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यातील पात्र लोकांना धारावी घरं मिळतील आणि अपात्र लोकांना यापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला होता की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्यांना घरं दिली जातील. परंतु आता हे नवीन जे कॉर्पोरेशन बनवलेलं आहे धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आला की त्यांचं पुनर्वसन मुंबईच्याच धारावीच्या सभोवताल एरियातच ज्या अपात्र लोकांचं आहे त्यांचंही पुनर्वसन मुंबईतच आणि धारावीच्या बाजूच्या एरियातच केलं जाईल. त्याकरता ही कांजूरमार्गची जागा असेल वडाळ्याची असेल या सॉल्ट पॅनची जागा ही राज्य सरकारने धारावी पुनर्वसन जे कॉर्पोरेशन आहे त्याला हस्तांतरित केलेलं आहे. जो उभाटाच्या माध्यमातून प्रश्न निर्माण केला जातो की पर्यावरणाचा आणि सॉल्ट पॅनची जागाच का तर माननीय उद्धव साहेबांनी त्यावेळी त्या मुंबई महानगरपालिकेत ज्यावेळी सत्ता होती त्यांनी 2034चा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आणि डेव्हलपमेंट प्लॅन तो त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी बनवण्यात आला होता आणि त्यावेळी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सॉल्ट पॅनच्या जागेवर अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन त्यावेळीच टाकण्यात आलं होतं आणि ज्यावेळी अटलजींचं सरकार होतं त्यावेळी सॉल्ट पॅनच्या जागेवर अफोर्डेबल हाऊसिंग करावं असं केंद्र सरकारने त्यावेळी निर्णय घेतला होता आणि केंद्र सरकारने ह्या सर्व जागा त्या राज्य सरकारला हस्तांतरित केलेल्या. त्यांचा हा पहिला प्रश्न पर्यावरणाचा जो आहे तो पर्यावरणाचा प्रश्न ज्यावेळी त्यांनी 2034ला डेव्हलपमेंट प्लॅन जो बनवला 2034चा डेव्हलपमेंट प्लॅन बनवला आणि त्यावेळी अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन त्या सॉल्ट पॅनच्या जागेत टाकलं त्यावेळी त्यांना तो हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला नाही का आणि ते पाणथळची जागा पाण्याचा निचरा होण्याचा प्रश्न निर्माण हा पण त्यांनी तो प्रश्न निर्माण केलेला आहे. तर तो पण डेव्हलपमेंट प्लॅन 2034चा ज्यावेळी जो बनवला तो त्यांनीच बनवलेला आहे. त्यावेळी या प्रश्नांची उत्तरं त्यांना त्यावेळी मिळाली नाहीत का आणि ज्यावेळी त्यांनी कांजूरमार्गची जागा कारशेड डेपोसाठी मागितली त्यावेळी पर्यावरण आणि पाणथळ जागेचा प्रश्न निर्माण झाला नाही का. त्यामुळे एकीकडे ज्यावेळी स्वतःला जागा मिळाली नाही म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर आरोप करायचा आणि केवळ धारावीचा प्रकल्प हा रखडला जाईल आणि हा प्रकल्प होणार नाही या दृष्टिकोनातून वारंवार वक्तव्य करायची. जर पाणथळ आणि पर्यावरणाचा प्रश्न असला तर मातोश्रीच्या बाजूला BKCची जागा आहे. या BKCची जागा ही पूर्ण यापूर्वी खाडी होती पूर्ण तिथे पण पाणथळ होतं त्यामुळे तिथे पाण्याचा प्रश्न कधी निर्माण झाला नाही. त्यामुळे कुठलेही प्रश्न आहेत ते निर्माण करून आणि ज्या गोष्टी होणार नाहीत 500 स्क्वेअर फीट अशी इतर ज्या गोष्टी आहेत ज्या होऊ शकत नाही ज्या टेक्निकली फिजिबलच नाहीत अशा गोष्टींचा उल्लेख करून हा प्रकल्प रखवण्याचा प्रयत्न उभाटाच्या माध्यमातून केला जातो. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे परंतु धारावीकर त्यांना साथ देणार नाही. धारावीकरांना त्यांचा पुनर्विकास हवा आहे आणि धारावीतली जनता ही पुनर्विकासाच्या बाजूने आहे म्हणून आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली. लोक 350 स्क्वेअर फीट यापूर्वीच निर्णय झालेला आहे कारण धारावी हा स्पेशल प्रोजेक्ट आहे आणि ह्या स्पेशल प्रोजेक्ट करता आपल्याला माहिती आहे SRA कुठेही 350 स्क्वेअर फीट नाही पण या ठिकाणी 350 स्क्वेअर फीट यापूर्वीच आणि तो माननीय उद्धव साहेब च्या नेतृत्वाखाली त्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता आणि ज्यावेळी तो निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री होते आणि एक धारावीत मोठी जाहीर सभा शिवसेनेच्या माध्यमातून घेण्यात आली होती आणि त्यावेळी प्रकाश मेहता आणि राज्य सरकारचं माननीय उद्धव साहेबांनीच आभार मानलं होतं. त्यामुळे एकीकडे त्यावेळी एक वेगळी भूमिका घेणं आणि आता एक वेगळी भूमिका घेणं हा केवळ त्यांचा एक डाव आहे की हा प्रकल्प रखडला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने हा प्रकल्प होऊ नये याकरता हा पूर्ण डाव त्यांचा.
धारावीचा सर्वे आता आम्ही चालू केलेला आहे. त्या सर्वेमध्ये डिजिटल सर्वे आपण करत आहोत. या डिजिटल सर्वेमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे आणि हे सर्व एका ॲपद्वारे डिजिटल सक्षम केले गेले आहे, जे आपले दस्तावेज स्कॅन करेल आणि तेवढेच आणि त्यांच्या प्रत्येक घराला युनिक आयडी आम्ही नंबर मिळेल देणार आहोत आणि त्यांचा प्रत्येक भिंतीवर तो छापला जाईल. प्रत्येक सदनिकाचा हिशोब ठेवला जाईल आणि एकही गल्ली एकही घर किंवा कुठलंही वास्तू ही सोडली जाणार नाही. DRP डिजिटल धारावी तयार करणार आहे, जेणेकरून सर्व माहिती आपल्या मोबाईलवर पण मिळेल आणि धारावीकरांचा एक सोशल इकॉनॉमी सर्वे जो सर्वात पहिला प्रयोग या ठिकाणी आपण करणार आहोत. जो डिजिटल सर्वे करणार आहे तो सदनिकांच्या बाबतीत असेल, कमर्शियल असतील, रेसिडेन्शियल असतील, ज्या रिलिजियस स्ट्रक्चर असेल याच्या बाबतीत सर्वे होईल. पण पहिल्यांदाच एक सोशल इकॉनॉमी सर्वे आपण धारावीत करणार आहोत. ज्या सोशल इकॉनॉमी सर्वेमध्ये धारावीतले बेरोजगार किती आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट काय, त्यामुळे धारावीचा पुनर्विकास करताना त्यांच्या नोकऱ्यांच्या संदर्भात पण आणि त्यांच्या बिझनेसच्या संदर्भात पण एक नवीन मॉडेल हे धारावीकरता आता आपण आणणार आहोत. त्यामुळे त्यांचं सदनिकांचा पुनर्विकास पण होईल आणि त्यांचा आर्थिक पुनर्विकास पण कसा होईल त्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा निर्णय आता या ठिकाणी आम्ही घेत होतो की सोशल इकॉनॉमिक सर्वे धारावीचा होईल आणि धारावीला एक वेगळं मॉडेल या ठिकाणी आम्ही करतो. मुलुंडच्या बाबतीत निर्णय लवकरच तिथले लोकप्रतिनिधी लोकांना विश्वासात घेऊनच केला जाईल. कुठलाही तिथे जबरदस्तीने पुनर्वसन होणार नाहीये. म्हणून याकरताच या गोष्टीचा उल्लेख होतो की सॉल्ट पॅनची जागा ही अत्यंत महत्त्वाची आहे. सॉल्ट पॅनची जागा 360 एकर उपलब्ध झाल्या कारणामुळे वडाळा असेल, कांजूरमार्ग असेल, वडाळा तर धारावीच्या बाजूलाच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुनर्वसन झालं तर नागरिकांचा पण त्यांना विरोध होणार नाही. परंतु आपल्या माध्यमातून मी ही गोष्ट निदर्शनाला देतो की हे सर्व अपात्र लोकांकरताच चाललेलं आहे. पात्र लोकांचं संपूर्ण पुनर्वसन हे धारावीमध्येच होणार आहे. त्यामुळे तो गैरसमज बसवण्याचा प्रयत्न केला जातो धारावीमध्ये की सॉल्ट पॅनच्या जागी संपूर्ण धारावीकरांना शिफ्ट केलं जाईल, तर तसं नाहीये. धारावीतले पात्र लोक हे धारावीतच त्याचं पुनर्वसन होणार आहे आणि त्याचं आता पूर्ण प्लॅनिंग हे करतायत. एक USA आर्किटेक्ट याकरता अपॉइंट केलेला आहे आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी UK एक कन्सल्टंट अपॉइंट केलेला आहे आणि ही संपूर्ण टीम या प्रोजेक्टचं संपूर्ण काम करत आहे आणि हा प्रोजेक्ट आता पूर्णत्वात नेण्याकरता ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आता दूर करण्यात येतील. आपल्याला माहिती आहे की यापूर्वीच रेल्वेची जागा उपलब्ध झालेली आहे आणि रेल्वेच्या जागेवर हा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टिकोनातून आता संपूर्ण प्लॅनिंग चालू आहे. रेल्वेच्या जागी इमारत बनवून लोकांना डायरेक्ट त्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्याच्या बाबतीत निर्णय झालेला आहे. त्यामुळे ट्रान्झिट कॅम्प ही जी संकल्पना आहे ती धारावीत राबवण्यातच येणार नाही आहे. लोकांना डायरेक्ट त्यांच्या स्वतःच्या घरातच तिकडे शिफ्ट करत आहे. रेल्वेची पण जागा ती आता उपलब्ध झालेली या प्रोजेक्ट करता आणि त्याकरता 1000 कोटी जे हे धारावी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांनी 1000 कोटी रेल्वेला पे केलेले. पुनर्वसन हे मुंबईतच सगळ्यांचं व्हावं. जे पात्र आहे त्यांचं तर धारावीतच होणार आहे, पण अपात्र लोकांचं पण धारावीच्या बाजूलाच त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून आता कंपनीने पुढाकार घेतला आणि म्हणून कंपनीने ही 360 एकर सॉल्ट पॅनची जागा, कारण 360 एकर सॉल्ट पॅनची जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला उपलब्ध होणं ही पण एक ऐतिहासिक घटना आहे. कारण यापूर्वी कुठल्याच प्रकल्पाला सॉल्ट पॅनची जागा उपलब्ध झाली नाही. पहिलाच हा मुंबईतला जो प्रोजेक्ट आहे त्याला 360 एकर सॉल्ट पॅनची जागा उपलब्ध होते. याकरता मी केंद्र सरकारचं मनपूर्वक आभार मानतो, कारण सॉल्ट पॅनची जागा अफोर्डेबल हाऊसिंगच्या बाबतीत निर्णय झाला होता, पण हा पहिलाच यशस्वी होत आहे.